मावळजी, गेल्या 4 टर्म पासून आपण नगरसेवक आहात. आता महापौर पदाचं उमेदवारीसाठी सध्या रस्सीखेच चालू आहे आणि आता गेल्या 4 टर्म पासून आपण काम करत आहात. कुठला वार्ड होता आपला आणि आपल्या बरोबर कोण कोण? मागच्या वेळेस प्रभाग 22 मधून शिक्षा महावीर ढक्का, नंदकिशोर गरदास 22 मधून निवडून आलते. 23 मधून महावीर ढक्का, संध्या देटे हे असे आम्ही 4ही निवडून आलेले होते. त्याच्यानंतर प्रभाग 22 आणि 23 मध्ये 25 ओपन पेसला मी वॉल कंपाऊंड मारलेले आहे. 22 मंदिर मी 100 खर्चाने बनवलेले. त्याच्यानंतर 10 हायमॅक्स लावलेले. प्रत्येक समाजासाठी मी सभागृह नगरपालिकेतर्फे बांधून दिलेले आहे. चौकाचे डेव्हलपमेंट केलेले, जसं मोहम्मदी चौक झाला, वाल्मिक चौक झाला, जो महात्मा ज्योतिबा फुले चौक झाला, विवेकानंद चौक झाला, हे असे अनेक कामे केले. रोड नाल्याचे तर आपल्या जो पाडाचे, त्यानंतर जे मोठे नाले हे शहरामध्ये जे पाणी येतं ते मी कमीत कमी 3000 मीटर पर्यंत मी RCC नाले बांधकाम केलेले. आता हे तुमचं आता मागचं काम झालेलं आहे. आता महानगरपालिका झाली. आता या महानगरपालिकेत आपलं पुढचं काय कामाचं ध्येय असणार आहे? बघा, काम करण्यासाठी मला जसं दुसऱ्या नगरसेवकाला महापालिकांमध्ये शिकायला 3-3 वर्ष लागतात. ऑलरेडी मी त्याचा अभ्यासू आहे, मला सगळं जाण आहे. यापुढे मी सोनल नगरला मुलामुलांसाठी भव्य दिव्य सभागृह बांधून अभ्यास करणार आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलनीला याला बी मुलामुलीसाठी अभ्यास करून राहणार. ते तिथे जे सर लोक राहणार आहे त्याचं स्वतः मी खर्च करणार आहे. त्यानंतर प्रत्येक जे राहिलेले थोडेफार माझे इथून ओपन फेस त्याला वॉल कंपाऊंड बांधून देणार. मुलासाठी महिलासाठी ओपन जिम्स करून देणार आहे. जिथं मी जे 350 लाईटचे पोल लावलेले ते प्रत्येक गल्लीमध्ये तसेच पोल लावणार आहे. त्यानंतर रोज पाणी कसं मिळणार आहे ते राहिलेली जी पाईपलाईन होती ती मी पूर्ण करणार आहे. जे RCC नाले माझ्या वार्डमध्ये काय राहिलेले, 1-2 पूल राहिलेले, ते पण मी लवकरच काम चालू करणार आहे. त्यानंतर माझ्या प्रभागामधून जे राहिलेले मागच्या वेळेस काम ते संपूर्ण जबाबदारीने करणार आहे. लोकांची मागणी काय असते? तुमच्या वार्डामध्ये जी जनता आहे ती जनता तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवते? म्हणजे त्यांचे काम तुम्ही तर केलेलेच आहेत, पण त्यांना काय वाटतं? जनताला बघा, नगरसेवक भेटणारा नगरसेवक पाहिजे. त्यांना पाणी, स्वच्छता, लाईट सुविधा देणारा पाहिजे. त्यांचा फोन आला त्याला अडीअडचणींना नगरसेवकांनी जायला पाहिजे. कित्येक असे नगरसेवक हे निवडून आले की ते भेटतच नाही आणि त्यांचं काम तर करतच नाही. माझा थोडा वेगळा आहे. मी सदैव लोकांमध्ये असतो, लोकांमध्येच काम करत राहतो आणि एनी टाइम कधी फोन केला तर मी त्या माणसाचं समाधान करतो. तुमचं वार्ड कुठला, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही जनतेला काय अपील करणार आहात? माझं नाव महावीर रामकुमार ढक्का, प्रभाग क्रमांक 9, मस्तगड, सोनल नगर, इन्कम टॅक्स कॉलनी, नरिमान नगर, म्हाडा कॉलनी, घायल नगर, हरिओम नगर, बंसीलाल नगर, अण्णाभाऊ साठे नगर, रहीम नगर, नरिमान नगर, नीलम नगर, निसर्ग गार्डन, सारस्वत नगर, गणेश नगर, भाले नगरी, तुळजाभवानी नगर, सुभद्रा नगर, मियासाब दर्गा, कसबा, हे इथे एरिया माझ्या वार्डमध्ये येतात. आणि जे जुनच वार्ड आहे माझा. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला माझं हेच आव्हान आहे हात जोडून की मी तुमच्यातला आहे, मला काम करण्याची अजून एकदा संधी द्या. आपल्या प्रभाग 9 मध्ये एक काम बाकी राहणार नाही. या आधारे मला
आणि माझा मुलगा विक्रांत ढक्का याला मतदान करण्यात यावे.